माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील यांचे लिखित हे थेंब अमृताचे काव्य संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न. पांझरा नदी किनारी मराठा सेवा संघाच्या कार्यालयात दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी दुपारी 3 वाजता माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील लिखित हे थेंब अमृताचे काव्यगीत संग्रहाचा प्रकाशन सोहळा ॲडव्होकेट GT देसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर काव्यगीत संग्रह मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतून प्रकाशित झाले असून प्रकाशन डॉक्टर ST पाटील, VK बदाने यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाप्रसंगी संदीप पाटील, चंद्रशेखर पाटील, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, डॉक्टर पापालाल पवार, रवींद्र पाटील, अशोक पाटील यांच्यासह माजी आमदार शरद पाटील, ML सूर्यवंशी, ॲडव्होकेट MS पाटील, संतोष सूर्यवंशी, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष NP वाणी, भगवान पाटील, BT देसले, सुलभा देवरे, TP शिंदे, सचिन पाटील आदी मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हे थेंब अमृताचे काव्य संग्रहाचा प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले. तर माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील हे निमडाडे या लहानशा खेड्यातून पुणे विद्यापीठातील पहिले इंजिनियर पदवीधर म्हणून ठरले आहेत. तर अशा या माजी प्राचार्य अभिमन्यू गिरधर पाटील यांनी या काव्य संग्रहातून अतिशय उत्कृष्टपणे या ठिकाणी विविध पैलू सादर केले असून त्याचा प्रकाशन सोहळा आज पार पडला. तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कुमारी रश्मिता, चिरंजीव सागर, कन्या जावई सौ सीमा, श्री रविनाना, सचिन भाऊ, सुनबाई ज्योती, वैशाली, सुपुत्र योगेश, चिरंजीव सुयश नातू आदी सर्वच संपूर्ण पाटील परिवारासह या ठिकाणी श्रोतेगण, काव्यप्रेमी, कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.